पवार सध्या बोलतायत. आता नाही अरे ऐका ना, एक मिनिट ऐका साहेब, ऐका. तुम्हाला मीडियाला हात जोडतो मी, आमच्या व्यथा मांडू द्या. तुम्हाला मीडियाला हात जोडतो. ऐका ना साहेब, एकच मिनिट ऐका. दादा एक मिनिट. विषय असं झाला दादा की हे शिनाकाठची जी गाव आहेत, एका शेतकऱ्याचं थांबा एक मिनिट, एका शेतकऱ्याचं 3-3 एकर रान वाहून गेले. आज जरी शासनाने दादा मदत केली, आम्हाला वाटतं की तुम्ही शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न घ्या बाबा. तेच बघायला आलोय. अजून तिथं पाणी आहे, त्याच्यावर किती रान वाहून गेलेले. ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे, नदीच्या कडेला मळीची जमीन असते, ती गेलेली असेल तर त्या संदर्भामध्ये देखील आमचा निर्णय झालेला आहे. एकदा ते पाणी तर उसरू दे. आज जसं आता तो दूधवाला म्हणत होता की दादा 4-5 दिवस मी म्हशीचं दूध आणून इथं करमाळ्यामध्ये देतो, मला येता येत नव्हतं, मात्र आज मला यायला लागलं. आता तो यायला सुरुवात झाली तर अजून पाणी आज संध्याकाळपर्यंत कमी होईल. मी शाळेतल्या मुलामुलींच्या करता देखील ती व्यवस्था, जे बार तुटलेले आहेत आणि तिथं जे काही सगाळ बिगाळ अडकलेलं आहे ते सगळं काढायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणताय तसंच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. ते पंचनामे होतील. लोकप्रतिनिधींनी पण मला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इतर पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. अहो, यामध्ये जे काही सीना नदी सीना नदी आहे, आपली सीना नदी ह्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर सीनेला पाणी आलं. खरं तर भीमा सीना जोड कालवा आपण केला का, तर सीनेला पाणी नेहमी जास्त जात नाही म्हणून. आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर शेती आमची माढा तालुक्यामध्ये आहे, त्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे, या दोन्ही बाजूला भूम परांड्याच्या परिसरामध्ये आहे. असं असताना आपल्याला अरे इकडे या, पण ट्रॅक्टर जात नाही का इकडे या? ट्रॅक्टर असता तर मी गेलो असतो ना. त्या संदर्भामध्ये इथल्या लोकांनी पलीकडे आहे आमचा भूम परांडा तालुका, आमचा परांडा तालुका धाराशिव जिल्हा, इथं आहे आपण करमाळा तालुका सोलापूर जिल्हा. आता इकडून जाताना इथं ब्रिज कम बंधारा आहे, परंतु त्याचा काही उपयोग नाही. मला आता माहिती अशी मिळाली, काल 17-18 हजार क्युसेस पाणी आपल्या सीना नदीला त्या बंधाऱ्यावरून चाललेलं होतं. त्याच्यामुळं वाहतूक सगळी बंद झालेली होती. बोटी आणल्या, पण बोटीमध्ये काहीतरी पंक्चर झाली ती बोट, त्याच्यावर ती पण थांबली. ट्रॅक्टर आणला, ट्रॅक्टरही इथं बंद पडलाय. आता लोक आम्हाला म्हणतात तिकडे या. ट्रॅक्टर चालू असता तर मी, आमचे नारायणराव, उमेश, आम्ही सगळे तिकडे जायचं ठरवलेलं होतं, परंतु ट्रॅक्टरच तो बंद पडलेला असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. अर्थात तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, तिथल्या लोकांची एकच मागणी आहे, इथल्या पण लोकांची आहे, की तिकडच्या 10-12 गावं आणि इकडचा करमाळा शहर आणि बाकीचा सगळा परिसर, ह्या सगळ्यांना जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या. त्या आमच्या रहाणे म्हणून चीफ इंजिनियर, त्यांच्याच अंडर पुणे विभागाचं ते काम आहे. मी त्यांनाही सांगितलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं कशा पद्धतीनं ब्रिज करायचा, आणि तो ब्रिज केल्यावर मराठवाडा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र ह्याला जोडणारा हा जो काही दुवा आहे तो ह्या ब्रिजच्या निमित्तानं आपल्याला साधता येईल. आणि त्याचं प्लॅन इस्टिमेट त्यांना म्हणलं 15 ऑक्टोबरपर्यंत ते सगळं करा. आणि इकडचं एक गाव आमचं करमाळ्याचं राहतंय, त्याचं नाव काय, निलज, त्या गावामध्ये देखील जाण्याच्या करता काही व्यवस्था करावी लागेल. ती काय करायची काय नाही ह्याच्याही बद्दलची चर्चा झाली. कारण अनेक वर्ष आम्ही लोक ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळं आम्ही त्या इंजिनियरचं ज्ञान नसेल घेतलेलं, परंतु अनुभवातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या कळतात आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. तशा पद्धतीनं करायला सांगितलंय आणि त्याच्यात आम्ही सगळ्या लोकांना पण विश्वासात घेतलंय. फक्त मात्र पलीकडच्या बाजूला ट्रॅक्टर नसल्यामुळं किंवा वाहन जात नसल्यामुळं जाता येत नाही, ही मात्र अडचण आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विशेषतः जिथून सीना नदी, मांजरा नदी,
तुमची सिंदफणा नदी, तुमची गोदावरी नदी, ह्या ज्या काही नद्या आपल्या मराठवाडा आणि आपल्या इकडच्या भागात माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं गेलेल्या आहेत, ह्यांना सगळ्यांना आपल्याला दोन्ही तीरावर प्रचंड अशा पद्धतीनं पाणी नदीमध्ये न तर अजित मावल्यामुळं पवारांचा पाहणी दौरा सुरू आहे. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय